हॅलो, नमस्कार सर्वांना. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आमची मॉर्निंग आमच्या कांचनकडून झालेली आहे, कारण आज मी लवकर उठली नव्हते, ती लवकर उठलेली. त्यामुळे तिने पटकन आंघोळ करून घेतली आणि नंतर बघितलं की साखरच संपलेली. मग आता सकाळी सकाळी म्हटलं काय करायचं, त्यामुळे मग तिनं गुळाचा चहा केला. कसं आमचा जो किराणा आहे ना, तो आम्ही एक्स्ट्राचा किराणा डब्यात ठेवत असतो. तर त्या डब्यात आम्हाला वाटलं साखर असेल, पण नव्हती. तर आता माझी पण आंघोळ झालेली आहे. मग तिनं गुळाचा चहा केला. गुळाचा चहा पण खूप छान होतो. नंतर मग मी वांगी चिरायला घेतली. तसं भाजी पण तीच करायला लागली होती, पण म्हटलं आता झालं आहे माझं आवरलं आहे, तर म्हटलं तू पीठ मळून ये. आणि परत तिला खाली पाणी आणायला पण जायचं होतं. तर आता नुसतं व्हिडिओ बघा. ती जेव्हा अशी हसून बोलते ना, तेव्हा मला खूप छान वाटतं बोलायला. ती ह्याच्यासोबत काहीतरी कोणत्या तरी विषयावर बोलत आहे. तर जेव्हा ती असं बोलते ना, तेव्हा मला खूप छान वाटतं. आणि ती आता हळूहळू सेल्फ शूट करायला शिकते व्हिडिओ. तर सकाळचा जो व्हिडिओ होता तो तिनं स्वतः शूट केला होता. आणि नंतर मग माझं झाल्यावरती मी आता वांग्याची भाजी करायला लागली इथं. आणि नंतर ती पाणी ठेवायला गेली. तर ही आमची पाण्याची कळशी. जसं जसं आंघोळ होईल तसं आम्ही गॅसवरच पाणी ठेवत असतो आणि एका गॅसवर मग एका साईडला स्वयंपाक चालू असतो. तर इथं मी वांग्याची भाजी करून घ्यायला लागली. तर पहिल्यांदा जिरा मोहरीची फोडणी करून लसूण टाकला आहे. नंतर त्यात वांगी टाकलेली आहेत. तोवर कांचन इकडे चपात्या करून द्यायला लागली मला आणि मी भाजते. आमचं रोजच असं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. ती चपात्या लाटते आणि मी भाजते. तर आज पप्पा पण आले होते, म्हणजे पप्पा 2 दिवस झाला आलेलेच आहेत. त्यामुळे मग पप्पा आज जाणार होते, त्यामुळे थोडंसं वाईट वाटत होतं. नंतर मग ह्यांनी पण गेले, पप्पा पण गेले. आणि नंतर मग आमचं हे फिक्स काम आहे, जे आम्हाला केलंच पाहिजे, नाहीतर आम्हाला सुट्टी नसते. तो म्हणजे अंशूचा कॉल. अंशू माझ्या बहिणीचा मुलगा आहे. त्याला लहानपणापासूनच आम्हाला व्हिडिओ कॉलला बोलायची सवय आहे, कारण ती तिथं एकटी असल्यामुळे ती असं व्हिडिओ कॉलला त्याला बोलायला लावते आणि तिचं काही थोडंफार इकडं तिकडं राहिलं असलं तर करत असते. तर असं असते, तो मोबाईल बघण्यापेक्षा ती आम्हालाच त्याला बोलायला लावते, मग आम्ही त्याला बोलत बसत असतोय. आणि कांचन माऊ त्याची फेवरेट आहे. तो मला कमी पण तिला जास्त बोलत असतोय फोनवर. आणि दुसरं म्हणजे मला सकाळी कमेंट वाचली मी सकाळी. त्या कमेंटमध्ये असं होते की कांचनच्या बड्डेला तुमचे मिस्टर खूप खुश होते आणि माझ्या बड्डेला नाही आहेत. तर ते माझ्या बड्डेला नव्हतेच. माझा बड्डे माहेरी सेलिब्रेट केला होता आणि ते वारीला गेले होते. आषाढी वारी चालू होती तेव्हा. धन्यवाद.